ही स्टोरी मला माझा सबस्क्रायबर प्रसाद सावंत, जो की कोकणातला आहे पण कामानिमित्त तो मुंबईला असतो त्याच्या फॅमिलीसोबत, तर त्याने मला ईमेलवरती सेंड केली आहे. जेव्हा मी त्याची ही ईमेलवरची स्टोरी वाचली, आय एम नॉट किडिंग गाईज, बट आय हॅव गॉट गूज बम्प्स. अक्षरशः अंगावरती शहारे आले होते मला वाचताना. तर प्रसाद मला लिहितो की मी, माझे आई बाबा आणि माझा छोटा भाऊ अवी, आम्ही काही कार्यक्रमानिमित्त आमच्या गावी कोकणात गेलो होतो. आणि कोकणात जाताना येताना आम्हाला कशेडी घाट लागतो. आमचं काही जास्त जाणं येणं नव्हतं गावाकडे. आणि जात असताना आम्ही आमच्या गावकऱ्यांकडून, आमच्या मित्रांकडून, पाहुण्यांकडून त्या घाटाबद्दल बऱ्याचशे किस्से ऐकलेत. म्हणजे नाही का, एक आपण म्हणतो की एकच गोष्ट सतत आपल्यावरती गिरवल्यानंतर आपण ती इग्नोर करायला लागतो, सेम तसं काय आमच्यासोबत होतं. आणि त्यात आम्ही शिकलेलो, त्यामुळे आमचा ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. कारण बाबा आणि मी जेवढ्या पण वेळा त्या कशेडी घाटातून गेलो आहे, तेव्हा आमच्यासोबत काहीच झालं नाही. अगदी नॉर्मल असा जो घाट असतो, सेम तसाच प्रवास आमचा नेहमी चालू असायचा. अगदी रात्री आम्ही 2-3 वाजतासुद्धा तिथून गेलेलो आहोत, पण तेव्हा आमच्यासोबत काहीच झालं नाही आहे. असो, जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्यक्रमासाठी गावी आलो होतो. बाबांना अचानक कंपनीमधनं फोन आला की सावंत, तुम्हाला उद्या अर्जंट यावं लागेल. सो आम्ही जे उद्या सकाळी, म्हणजेच रविवारी सकाळी निघणार होतो, त्या एका कॉलमुळे आम्हाला संध्याकाळी, म्हणजेच शनिवारी संध्याकाळी 8-9 वाजता निघायला लागलं. आता बाबांचं वय झाल्यामुळे त्यांना काय रात्रीचं एवढं दिसत नाही, त्यामुळे त्या गाडीची स्टेअरिंग आता मी हातात घेतली आणि आम्ही आमच्या गावावरून मुंबईच्या दिशेने निघालो. सर्व काही निवांत चालू होतं. गाडीत मजेशीर गप्पा गोष्टी चालू होत्या. बाबा माझ्या शेजारच्या सीटवरती बसलेले आणि अवी आणि आई मागच्या सीटवर बसलेले. अवी तर झोपून गेला होता. गाडीत आम्ही फक्त 3 जण जागे होतो, आई, बाबा आणि मी. रेडिओवरती मस्तपैकी जुनी गाणी चालू होती आणि बघता बघता आम्ही त्या कशेडी घाटाजवळ येऊन पोचलो. मला तो बोर्ड अजून पण आठवते, ज्यावरती लिहिलं होतं कशेडी घाट, ड्राईव्ह स्लोली. आणि तो माझ्यासाठी नॉर्मलच होता, कारण मी कित्येकदा त्याला पाहिलं होतं. पण मला हे माहीत नव्हतं की त्या घाटात आज माझ्यासोबत असं काय घडणार आहे, जे मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. तोच घाट, तोच रस्ता, नेहमीप्रमाणे जेवढं मला आठवत होतं. तर आई मला बोलली की प्रसाद, गाडी थोडी हळू चालव, घाटाचा रस्ता आहे, उगाच शायनिंग मारायला जाऊ नको. त्यावर मी आईला बोललो, हा आई, मी पहिल्यांदाच नाही गाडी चालवत, तू शांत बस बरं. त्यावर आई मला बोलते की अरे हो, तुला माहिती नाही ते कसल्या पण विचित्र घटना घडतात. त्यावर मी आईला बोललो, यार तू कसा विश्वास ठेवू शकते यावरती, असं काही नसतं, तू बस बरं शांत निवांत. हे बोलल्यानंतर गाडीत 5-10 मिनटं नीरव शांतता. कुणीच काही बोलत नव्हतं, फक्त रेडिओवरती गाणी चालू होती आणि मी गाडी सावधानपूर्वक चालत होतो. माझं सर्व लक्ष पुढे रस्त्याकडे होतं. आणि तेवढ्यात घाटाच्या एका साईडला मानवी आकृती दिसली आणि मी अजून लक्ष देऊन पाहिलं तर तिथे कोणीतरी माणूस उभा होता. कशेडी घाटामध्ये जास्त झाडे नाही आहेत, पण तुम्ही जर का कधी तिथून गेला तर तुम्हाला एक मीडियम आकाराचं आंब्याचं झाड दिसेल घाटाच्या कडेला. तर पुढे असं झालं की तो माणूस आमच्या गाडीला हात करू लागला की थांबा थांबा म्हणून. मी बाबांना विचारलं की हा लिफ्ट मागतोय, आता काय करायचं. बाबांनी त्यांचं घड्याळ चेक केलं तर तेव्हा त्या घड्याळात 12:34 झाली होती. आणि त्यांनी विचारलं की हा माणूस एवढ्या रात्री इथे काय करतो आहे, त्याकडे कुठली गाडी नाही का, काहीच नाही. चल आपण विचारून पाहूया की काही ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का, गाडी घाटात बिटात पडली आहे का. कारण कशेडी घाटामध्ये नेहमी ॲक्सिडेंट होतात. त्यावर माझ्या मोठ्याने ओरडते, नाही अजिबात नाही, त्याला अजिबात घ्यायचं नाही. बाबा बोलले, अरे असं कसं, विचारू तरी त्याला काय प्रॉब्लेम झाला आहे, उगाच काही मदत बिदत लागली असेल तर आपण करूयात ना त्याला. आई बोलते, नाही अजिबात नको, मला हे काय बरं वाटत नाही आहे, आपण जाऊयात सर्व. माझी आई खूप घाबरलेली आणि मी पण म्हटलं की यार आपण विचारूयात तर खरं त्याला की नक्की त्याला प्रॉब्लेम काय झाला आहे. जसा आईने आवाज वाढवला तसा अवी झोपेतून जागा झाला. मी विचार केला की आपण एकदा विचारून बघूयात की नक्की काय झालं आहे त्याला. मी आपली गाडी त्या माणसाच्या जवळ नेली आणि मी त्याला विचारलं, काय झालं तुम्हाला, तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय. आणि एवढं बोलल्यानंतर माझी नजर त्याच्या शरीरावरती गेली. मला अजून पण आठवतं की त्याने पांढऱ्या कलरचा शर्ट घातलेला, जो की पांढरा राहिला नव्हता.
तो मातीत मासा पडलेला वाटत होता, मळकट वाटत होता. त्यावरती ब्राऊन डाग होते, म्हणजे रक्त वाळल्यानंतर कसे डाग निर्माण होतात तसे डाग होते. का ते रक्ताचेच डाग होते? हा विचार मी नंतर घरी आल्यानंतर केला की ते नक्की रक्ताचेच डाग असतील. पण त्यावेळेस मी शुअर नव्हतो की असतील, म्हटलं कशाचे तरी डाग असतील. रक्त वगैरे कोण एवढं मोठं इमॅजिन करतं, नाही का? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मी कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण मला त्याचा चेहरा अजिबात आठवत नाही आहे. जर मला कोणी विचारलं की तो कसा दिसत होता, मी फक्त एवढंच सांगू शकेल की त्याची दाढी होती आणि लाल भडक डोळे होते. एवढ्या 2च गोष्टी माझ्या लक्षात आहे. पुढे तो माणूस बोलला, मला तुम्ही घाटाच्या खालीपर्यंत सोडता का? त्याचा आवाज अतिशय घोगरा आणि बेसवाला होता. त्याच्या आवाजात प्रचंड बेस होता आणि तो आवाज भयंकर होता. मला तर आता त्याचा तो आवाज आठवूनच अंगावर काटे येतात. बाबा बोलतात, अहो सोडला असतं, पण आमच्या गाडीमध्ये बसायला जागाच नाही आहे. माफ करा, पण आम्ही यासाठी थांबलो की आम्हाला वाटलं की तुमचा काही ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का. त्यावर तो माणूस बोलला, हो झाला आहे ना ॲक्सिडेंट. त्यावर मी बोलतो, काय, कुठे झालं ॲक्सिडेंट? आणि तो माणूस बोलतो, इथेच आंब्याच्या झाडाखाली. त्यावर मी बोलतो की अहो पण मला तरी इथे काहीच दिसत नाही आहे. तो माणूस बोलतो, ॲक्सिडेंट झाला आहे ना 20 वर्षापूर्वी. मी विचार केला की हा माणूस काय वेडा आहे का, दारू पिऊन आला आहे का? मी काय विचारतोय, तो काय बोलतोय. मागून मला माझी आई बोलते, प्रसाद चल लवकर इथून. मी जेव्हा माझ्या आईकडे मागे बघितलं त्यावेळेस माझी नजर अवीकडे गेली आणि अवी त्या माणसाकडे एकटक बघत होता. त्यावर मी फक्त हामध्ये हा मिळवलं त्याच्या आणि म्हटलो की हो आता आम्ही निघतो, तुम्हाला भेटेल मागे कुठली पण गाडी, त्या गाडीने तुम्ही या निवांत. एवढं बोलून मी माझ्या गाडीला रेस दिली आणि घाटाच्या पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यानंतर आमच्या गाडीत तीच चर्चा की हा माणूस कोण आहे, काय, कुठून, कसा आला आणि असा कसा लिफ्ट मागतोय. ही चर्चा चालू असताना अवी अचानकपणे मोठ्याने ओरडतो. गाडीत सर्वजण टाचकतात की याला काय झालं नेमकी. त्यावर तो गाडीच्या मागे बोट करतो आणि बोलतो, तो माणूस आपला पाठलाग करतोय. मी आवीला बोललो, अरे तू झोपेतच आहे, त्या माणसाला जाऊन आता झाली 10-15 मिनटं. आवी बोलतो, नाही मी त्याला पाहिले, तो माणूस आपला पाठलाग करतोय. आई त्याला शांत करते आणि बोलते, अरे आवी तू एकतर आज खेळून खूप दमला आहे, तू झोप घे शांतपणे. त्यावर आवीला कळतच नाही की ह्या लोकांना विश्वास कसा दाखवून देऊ. आणि अर्थातच त्याच्यावरती तेव्हा कोण विश्वास ठेवणार, कारण आमचा असल्या गोष्टींवरती विश्वासच नाही. त्या माणसाला जाऊन 10 ते 15 मिनटं झाली आणि हा आत्ता वोट करून सांगतोय की तो माणूस मागून पाठलाग करतोय. त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेस त्याच्याकडे इग्नोर केलं आणि आम्ही गाडी पुढे चालवत राहिलो. तर जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडीत रेडिओ चालूच होता. रेडिओच्या आवाजामुळे बाहेरचा काहीच आवाज येत नव्हता. पण त्यावेळेस बाहेरून एक असा आवाज आला की आमच्या सर्वांचे कान त्या आवाजाच्या दिशेने वळाले. तर तो आवाज होता कोणाच्या तरी हसण्याचा, किंचळण्याचा, ओरडण्याचा. मध्येच त्या आवाजामध्ये शब्द येत आहेत, थांबा थांबा. मी रेडिओ डायरेक्ट बंद केला आणि बाहेरून ते आवाज स्पष्टपणे ऐकले. आणि तुम्हाला सांगतो, एवढे भयंकर असे आवाज होते की आमच्या सर्वांची फाटली मिटली. इतके भयानक आवाज होते ते. आणि तो आवाज त्या माणसाचाच होता. त्या आवाजामध्ये राक्षसाचा आवाज मिक्स झाला आहे का काय असं वाटत होतं. आम्हा सगळ्यांना गाडीतच घाम फुटला, कारण अख्ख्या घाटात फक्त आमचीच गाडी. घाट जेव्हा आम्ही सुरू केला आहे तेव्हा फक्त आमचीच गाडी, आणि घाटाच्या आम्ही आता मध्ये आलो आहे तेव्हासुद्धा आमचीच गाडी. रस्त्याने मला एकही दुसरी गाडीच दिसली नाही. असा काहीसा हा भयानक अनुभव आमच्यासाठी पहिल्यांदाच होता. आईने तर डायरेक्ट देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात अवीमध्येच बोलतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तोच माणूस आहे जो आपला पाठलाग करतोय आणि हा सुद्धा त्याचाच आवाज आहे. आणि आता आमच्या सगळ्यांचा अवीवरती विश्वास बसला. तेवढ्यात अवी गाडीच्या बाहेर बोट करून सांगतो, हे बघा तेच झाड. आणि आमच्या सगळ्यांची नजर त्या आंब्याच्या झाडाकडे जाते आणि ते सेम आंब्याचं झाड तिथे होतं, किंवा ते ठिकाणसुद्धा म्हणू शकता.
पण हे असं कसं शक्य आहे? कारण आम्ही त्या आंब्याच्या झाडाला क्रॉस झालेलं आता अर्धा तास झाला असेल आणि पुन्हा ते झाड दिसणं शक्यच नाही आहे. तेवढ्यात आईच्या तोंडातून एक उद्गार निघतं, चकवा. आपल्यासोबत चकवा झाला आहे. आपण चकव्यात अडकलोय. बाबा बोलतात, हो रे प्रसाद, मला पण तसंच वाटतंय. आपण चकव्यामध्ये अडकलोय. आणि माझा पण त्यावरती विश्वास बसला. मी लगेच गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्ट केलं आणि हनुमान चालीसा प्ले केली आणि आम्ही सर्वांनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. मी गाडी चालवताना आता आजूबाजूला अजिबात बघत नव्हतो. माझी नजर फक्त गाडीच्या समोर होती. माझ्या डोक्यात फक्त एकच लक्ष होतं की कसे करून या कशेडी घाटाच्या बाहेर निघायला हवं. प्ले केलेली हनुमान चालीसा आता संपली. तेवढ्यात आमच्या गाडीच्या मागे जोरात ब्रेक मारल्याचा आवाज आला. आणि नंतर तो ब्रेकचा आवाज घाटामध्ये गाडी कोसळण्यात बदलला. घाटामध्ये वळण्या असल्यामुळे आम्हाला काय दिसलं नाही की नक्की कोणाची गाडी घाटामध्ये पडली. आणि आमच्या गाडीत एकच शांतता निर्माण झाली. आम्हाला काही सुचतच नव्हतं. आम्ही तिकडे मागे जाऊ पण शकत नव्हतो. आम्ही देवाचं नाव घेत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात मला, माझ्या बाबांना आणि अवीला जोरजोरात पाठीवरती आणि मानेवरती कोणीतरी ओरबाडतंय अशा वेदना होऊ लागल्या. असा त्रास होऊ लागला. कोणीतरी आमच्यावरती नख्याने वार करतंय असं आम्हाला जाणवत होतं. अवी तर मोठमोठ्याने ओरडायला लागला की असं काय होतंय. पण आईला मात्र काहीच झालं नाही. आणि थोडा वेळ गेल्यानंतर तो त्रास अचानकपणे बंद झाला. आणि मी वळून आजूबाजूला पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण घाटाच्या एक्झिटपाशी आलो आहोत. आणि जसं आम्ही तो घाट सोडून खाली आलो तेव्हा कुठे आमच्या सर्वांच्या जीवात जीव आला. आणि आम्ही कसेबसे रात्री घरी पोचलो. गाडीत कोणी एकही शब्द बोलत नव्हतं. जसे आम्ही घरी पोचलो तसे आमच्या चर्चा सुरू झाल्या. बाबा बोलले, बास आता काही नका चर्चा करू, आपण आता उद्या सकाळी बघू काय असेल ते. आता झोपी जा. आता तुम्ही सांगा आम्हाला कशी झोप येईल. आमच्यासोबत असं काहीसं भयंकर घडलं आहे. त्यावर डोळा लागणं म्हणजे शक्यच नाही आहे. तरीसुद्धा आम्ही झोपायचा प्रयत्न केला. पहाटे कुठेतरी मला झोप लागली. तर सकाळ बाबांना काकांचा कॉल आला आणि त्या कॉलच्या रिंगमुळे माझी झोप मोड झाली. ओके, पप्पांनी त्यांचा कॉल लाऊडस्पीकरवरती ठेवला. काकांनी विचारपूस केली की काय, कसा झाला प्रवास, कधी पोचले संध्याकाळी. त्यावर बाबांनी काकांना झालेली सर्व हकीकत सांगितली. बाबांनी काकांना, त्यावर काका बोलले, अरे काल अमावस्या होती. मी तुला सांगत होतो की रात्रीचं जाऊ नकोस त्या घाटामधनं. एकतर अमावस्या, त्यात शनिवार. पण नाही, तुझा कुठे असल्या गोष्टींवर विश्वास. आम्ही तर वेडे. बाबा आणि काकांचं बोलणं चालू असताना मी आरशाकडे पाहिलं आणि मला दिसलं की माझ्या चेहऱ्यावरती, मानेवरती आणि पाठीवरती कोणीतरी नखाने ओरखडल्याचे डाग आहेत. मी बाबांना दाखवायला गेलो की हे बघा बाबा माझ्या पाठीवर काय झाले. तर मला दिसलं की माझ्या बाबांच्यासुद्धा पाठीवर आणि मानेवरती त्या निशाण आहेत आणि अवीच्यासुद्धा. आणि काका हे सर्व कॉलवर ऐकत होते. मग काकांनी आम्हाला सांगितलं की काय झाले तुमच्यासोबत. ते बोलत होते की त्या घाटात एका माणसाचं भूत आहे ज्याचा त्या आंब्याच्या झाडाखाली 20 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर त्याचा आत्मा तिथेच त्या घाटात भटकत असतो. तो माणूस गाड्यांना हात करतो आणि लिफ्ट मागतो आणि जी गाडी त्याला पाहून थांबत नाही त्या गाडीचा कंट्रोल आपोआप सुटतो. आपोआप ब्रेक फेल होतात आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो. काका बोलले की तुमचं नशीब चांगलं होतं की त्याला तुम्ही बघून गाडी थांबवली आणि विचारपूस केली, म्हणून फक्त तुमच्या मानेवर आणि पाठीवर त्याच्या नखांचे निशाण आले आहेत. आणि जर का तुम्ही त्याला पाहून गाडी थांबवली नसती तर तुमच्या जीवाचं 100% बरं वाईट झालं असतं. आणि एवढं सगळं काकाने आम्हाला सांगितलं. मी विचार केला की यार आपण किती मोठ्या भयानक संकटातून वाचलो. मी पहिले देवाचे आभार मानले आणि मी ठरवलं की पुन्हा रात्री कधीच कशेडी घाटामधून जाण्याचा विचारसुद्धा करणार नाही. तर अशी काहीशी ही प्रसादची स्टोरी होती.
आता या स्टोरीवरती तुमचा विश्वास बसला असेल नसेल मला माहीत नाही, बट माझा विश्वास तर आहे. कारण जेव्हा मी त्याची स्टोरी वाचत होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग दिसत होता की तो कशातून गेला आहे. असं होऊ शकतं, कारण नाकारता येत नाही आहे. एक घटना असती तर ठीक होतं, पण कशिडी घाटामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात. आणि तुम्हाला जर का या पॅरानॉर्मल गोष्टींवरती विश्वास बसत नसेल तर एकदा या जाऊन कशिडी घाटामधनं. जस्ट किडिंग, जाऊ नका. ऑल्सो गाईज, जर तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स मला शेअर करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही मला तिथून ईमेल सेंड करू शकता आणि तुम्ही मला तुमची स्टोरी तिथे शेअर करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा अनसबस्क्राईब करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि मजेत राहा. पीस आउट.